महाराष्ट्र राज्यातील जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं देवाभाऊंच्या महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजासाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होणार आहे। यासोबतच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना 10 लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारनं मंजुरी दिली आहे। महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे। विविध समाजातील घटकांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी, तसंच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळं काम करतील। जैन समाज महामंडळाच्या कामासाठी 15 पदे मंजूर करण्यात आली। याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना 10 लाखांपर्यंत अनुदान देणाऱ्या योजनेस मान्यता देण्यात आली। या संस्थांना 10 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल। यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 51% जास्त बौद्ध विश्वस्त आणि सदस्य असलेल्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। रमाई आवास शबरी आवास योजनेतील अनुदानात वाढ। रमाई आवास शबरी आवास योजनेतील घरकुल अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने हे अनुदान वाढवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।